हाय हॅलो नमस्कार, माझं नाव पल्लवी कसबे. पीके लेडीज टेलरिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या पूर्ण बोटनेक ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते पाहिलं आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण स्टिचिंग कशी करायची ते बघूयात. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, स्किप करू नका. तर मेन फॅब्रिकवरती आपण अस्तर व्यवस्थित ठेवून घेऊया. मेन फॅब्रिक ही सवस ठेवायचं आहे आणि अस्तर त्याच्यावरती ठेवून घ्यायचं, कारण आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचं आहे, पलटी करायचं आहे. पाव इंच मार्जिन ठेवून आपण ह्याच्यावरती शिलाई मारून घेऊया. शिलाई मारायच्या अगोदर त्याला टाचणी म्हणजे पिन लावून घ्या, कारण ते शिलाई मारताना इकडे तिकडे हलणार नाही, तुम्हाला शिलाई व्यवस्थित मारता येईल. शिलाई मारून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण दाब टीप मारून घ्यायची, का तर फिनिशिंग छान येते. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही काळजीपूर्वक बघा, स्किप करू नका. शिलाई मारत असताना कपडा अजिबात खेचू नका, सावकाश हलक्या हाताने शिलाई मारा, कारण थोडाही कपडा खेचला गेला की तो पूर्ण असा क्रॉस होतो आणि खेचला जास्त फाकत राहतो. एकदम हलक्या हाताने शिलाई मारायची. आता नंतर पलटून घेऊन सावकाश एकदम कडेनं हलक्या हाताने दाब शिलाई देखील मारून घ्यायची. दाब टीप मारून झाली की तसंच सावकाश साईडने देखील मेन फॅब्रिकला आपल्याला अस्तर पूर्ण फिक्स करून घ्यायचं आहे. सावकाश एकदम कडेने शिलाई मारायची आहे आणि कपडा आतमध्ये गोळा होऊ देऊ नका. सावकाश हलक्या हाताने सारून शिलाई मारा. शिलाई मारून झालं की नंतर एक्स्ट्रा मार्जिन जे आहे ते आपण सावकाश कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित. व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर तुमच्या काही शंका जर असतील तर मला तुम्ही कमेंट करून विचारू शकता. काही समजलं नाही काय असेल तर मी तो नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल. असे आपले दोन्हीही पॅटर्न तयार करून झाले आहेत. आता हा पाठीमागचा कमराचा भाग आहे, आता तो तयार करून घेऊयात. हे दोन्ही भाग साईडला काढून ठेवू. वरतून सव्वाशे साईड करायची आहे आणि खालून उरपट्टी साईज करून घ्यायची आहे. सरळ बाजूने अस्तर ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि बरोबर पाव इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवून पूर्ण चौकून शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला. आणि ही शिलाई मारून झाल्यानंतर इथे छोटेसे आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत, का तर आपल्याला कपडा इथं व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करता येईल म्हणून. आणि कट मारून झाल्यानंतर त्याला आतमध्ये फोल्ड करून दाब शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित दाब शिलाई मारून घ्यायची सावकाश. दाब शिलाई मारल्यानंतर आतमध्ये कपडा व्यवस्थित फोल्ड होतो आणि असं पूर्ण फिनिशिंग मध्ये छान दिसतं. दाब टीप मारून झालेली आहे आणि आतमध्ये कपडा फोल्ड झाल्यानंतर अजून एक दाब टीप आपल्याला सावकाश मारून घ्यायची आहे. एकदम कडेने शिलाई मारा, म्हणजे फिनिशिंग छान दिसते. तसंच सावकाश सरळ आपल्याला पूर्ण तो अस्तर पण फिक्स करून घ्यायचा आहे मेन कपड्याला. बघा किती छान दिसतंय, एकदम आकार सेम एकदम गोल आलेला आहे, मस्त आलेला आहे. साईडनं चौकून शिलाई मारून घ्यायची आणि जी एक्स्ट्रा मार्जिन जे आहे ह्याच्यात राहिलेली मेन कपड्याची ते आपल्याला कापून घ्यायची आहे, साईडला काढून घ्यायची. आता दोन्हीही पाठीमागचे भाग आपण घेऊया आणि व्यवस्थित फिक्स करून घ्यायचे, सेट करून घ्यायचे. पाहू शकता व्यवस्थित गळा तयार झालेला आहे. आता बॉर्डर घ्यायची आहे साडीतली आणि आपल्याला इथं कॅनव्हासवर आपल्याला पॅटर्न तयार करायचा आहे. मेन डिझाईन आपल्याला कॅनव्हासवरती आणि या बॉर्डरवरतीच करायची आहे. एक्स्ट्रा मार्जिन जे आहे ती पूर्ण कट करून घ्यायची आणि अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवून बरोबर त्याच्यावरती स्केलने व्यवस्थित सरळ रेष आखून घ्यायची आहे. मोजून घ्यायचं ती किती आहे ती आणि बरोबर 2-2 इंचावरती आपल्याला तिथं मार्किंग करून घ्यायची आहे, का तर आपल्याला तिथं डिझाईन तयार करायची आहे.
म्हणून पूर्ण पट्टीला आपण तिथं 2-2 इंचावरती मार्किंग करून घेऊयात. असं छोटंसं एक झाकण घ्यायचं डब्बीचं. माझ्या छोट्याचं हुकांची डब्बी होती, त्याचं झाकण घेतलेलं आहे मी. त्या झाकणानं व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे. बरोबर अर्धा इंचाचंच अंतर ठेवायचं आहे. ते एकाच मार्जिननं सगळं पूर्ण पट्टीवरती आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्या मार्किंगनुसार आपल्याला त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना एकदम सावकाश शिलाई मारायची आहे, कारण राऊंड करायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित शेप देता येत नाही. सावकाश जर शिलाई मारलं तर व्यवस्थित आपल्याला आहे असा शेप देता येतो, फिनिशिंग पण छान येते आणि आपल्याला जो पॅटर्न करायचा तो खूप छान तयार होतो. सावकाश सावकाश शिलाई मारून घ्यायची. अशी शिलाई मी पूर्ण पट्टीवरती मारून घेत आहे. ह्यामध्ये थोडीशी स्पीड वाढवलेली आहे मी, कारण जर स्लो ठेवायचं म्हणलं का नाही खूप व्हिडिओ लॉंग होतो, मोठा होतो, त्याच्यामुळे मग मी थोडंसं नॉर्मल स्पीड वाढवलेली आहे. आता शिलाई मारून इथं पूर्ण झालेली आहे. आता इथं जी आतमध्ये छोटेशी आपल्याला कट मारायचे आहेत. राऊंडचा जी कोना आहे ना निघलेला, प्रत्येक राऊंडच्या आतमध्ये जी कोना आहे त्या कोनाला आतमध्ये बारीक कट मारून घ्यायचे, कारण कट मारल्यानंतर आपल्याला आतमध्ये फोल्ड करण्यासाठी व्यवस्थित येतं. अशा पद्धतीने सगळे आपल्याला जे राऊंड केलेले आहेत ना ते आतमध्ये आतच्या साईडनं फोल्ड करायचे आहेत. व्यवस्थित फोल्ड करून नंतर त्याला शेप देऊन व्यवस्थित इस्त्री करून घ्यायची आहे. प्रेस मारून घ्यायची त्याच्यावरती एक, आणि साईडने एकदम कडेने आपल्याला इथेही दाबटीप मारून घ्यायची आहे. सावकाश हळूहळूने कोणे आपले असे बाहेर निघलेले असतात ना, कोणे व्यवस्थित करून तिथं दाबटीप मारून घ्यायची. पूर्ण पट्टीला आपल्याला तिथं दाबटीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. पाहू शकता तुम्ही आपलं डिझाइन किती सुंदर तयार करून झालेला आहे. आता ते पाठीमागचा भाग घेऊन त्याच्यावरती आपल्याला एकदम फिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. दोन्ही साइडनं व्यवस्थित ठेवून आपल्याला त्याच्यावरती अर्धा इंच सोडून स्ट्रेट शिलाई मारून घ्यायची आहे. ते नीट समजण्यासाठी मी उलट्या साइडनं शिलाई मारून घेत आहे. उलटी साइड करून घ्यायची, बरोबर अर्धा इंच मार्जिन सोडून व्यवस्थित पूर्ण पाठीमागच्या साइडनं शिलाई मारून घ्यायची आणि नंतर ना साइडनं फिक्स पण करून घ्यायचं. पाहू शकता एक्स्ट्रा मार्जिन जे आहे ना ती कट करून घ्यायची. वरच्या साइडने देखील आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा जो कपडा राहिलेला आहे ना तो देखील कट करून घ्यायचा व्यवस्थित. पिन वगैरे काढून घ्यायची आणि पाठीमागच्या साइडने देखील आपल्याला एक त्याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे. एकदम कडेने मारायची आहे व्यवस्थित. पाठीमागचा पॅटर्न आपला तयार करून झालेला आहे. थोडंसं लाईटीचा फोकस पडत आहे त्याच्यामुळे थोडंसं चमकत आहे, तिथे व्यवस्थित नाहीये दिसत आहे. लाईट ही व्हाईट आहे आणि खालचा पाटा मशीनचा आहे ना तो पण व्हाईट असल्यामुळे जास्त चमक मारत आहे. आता पाठीमागचा जो भाग आहे ना त्याच्यावरती आपण मी नाजूक अशी लेस घेतलेली आहे आणि लेस एकदम कडेने त्याच्यावरती अटॅच करत आहे. नाजूकच लेस घेतली आहे कारण बॉर्डर आपली खूप हेवी आहे, ब्रॉड आहे, त्याच्यामुळे पाठीमागच्या साईडला नाजूक लेस छान वाटते, जास्त हेवी नाही छान वाटत आहे. लेस पूर्ण लावून घेतलेली आहे मी. तर साईडनं पूर्ण जे आहे एक्स्ट्रा मार्जिन ती मी पूर्ण आतमध्ये फोल्ड करून घेते. दोन्ही साईडची एक्स्ट्रा मार्जिन आपण पूर्ण आतमध्ये कव्हर करून घ्यायची आहे.
एक्स्ट्रा मार्जिन आतमध्ये फोल्ड करून झाल्यानंतर ना दोन्ही साईड जोडून घेऊन व्यवस्थित बघून घ्यायचं. एक्स्ट्रा जे कपडा आलेला आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. जिथे कोणे बारीक बारीक बाहेर निघतात ते कट करून घ्यायचे. तर पाठीमागून पॅटर्न तयार केलेला भाग आहे ना त्याच्यावरती तो अटॅच करायचा आहे. दोन्ही साईडना अर्धा अर्धा इंच सोडून आपल्याला त्याच्यावरती शिलाई मारायची आहे. माझ्याकडून तेवढा व्हिडिओ नाही शूट झालेला, सॉरी. शिलाई मारून झाल्यानंतर ना आपल्याला जी साईडनं आपण पॅटर्न केलेले राऊंड आहेत ना त्याच्यावरती एकदम कडेकडेने दाबटीप मारून घ्यायची आहे. म्हणजे ते असे कोणेवरती येणार नाहीयेत. व्हिडिओ खूप लांब होत होता म्हणून कंबरपट्टी लावलेला व्हिडिओ आतमध्ये घेता आला नाहीये मला. आता ह्याला पाठवून कंबरपट्टी लावून घ्यायची आहे. मग कंबरपट्टी लावल्यानंतर ना पाठीमागालचा पूर्ण पॅटर्न तयार होतो, पूर्ण भाग तयार होतो. पाठीमागालचा भाग पूर्णपणे तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आहे की नाही डिझाईन सुंदर आणि सोपी पद्धत.